हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट, रिसेंटली तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, दॅट इज 50+ मार्क्स इन जस्ट 15 डेज केमिस्ट्रीचा मास्टर प्लॅन. सो त्या मास्टर प्लॅनचा एक छोटासा भाग म्हणून फिजिकल केमिस्ट्रीचा आपण एक व्हिडिओ बनवला होता स्टुडंट्स. सो फिजिकल केमिस्ट्री फक्त 7 दिवसामध्ये संपूर्ण मार्क्स कसे मिळवायचे त्याबद्दल त्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं. ओके. सो सिमिलरली या मास्टर प्लॅनचा एक छोटासा भाग म्हणून आज आपण डिस्कस करणार आहोत इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे टोटल मार्क्स, येणारे चॅप्टर्स, त्यामध्ये असलेले कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे, कोणते टॉपिक्स प्रिपेअर करायचे आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण मार्क्स इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे मिळतील, याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत स्टुडंट. सो चला तर वेळ न घालवता आपण टॉपिककडे जाऊया. टॉपिककडे जाण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो स्टुडंट्स, या दोन्ही व्हिडिओची लिंक दॅट इज 50+ मार्क्स इन जस्ट 15 डेज केमिस्ट्रीचा मास्टर प्लॅन याची व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली. तसेच फिजिकल केमिस्ट्री संपूर्ण मार्क्स मिळवा फक्त 7 दिवसामध्ये याची देखील लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल स्टुडंट्स. सो तुम्ही जर 15 दिवस वेल प्लॅन वेल स्ट्रॅटर्जीने जात असाल स्टुडंट्स, तर तुमचा कुठलाही मार्क्स कमी होणार नाही स्टुडंट्स. 50+ मार्क्स तुम्हाला नक्की 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 मिळणार आहेत स्टुडंट्स. सो चला वेळ न घालवूया, आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे जाऊया. ओके. सो स्टुडंट्स, हिअर इज अवर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो आपल्याला कोणकोणते चॅप्टर्स प्रिपेअर करायचे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये स्टुडंट्स, तर बघा आपल्याला आहे टोटल 3 चॅप्टर्स. दॅट इज चॅप्टर नंबर 7, चॅप्टर नंबर 8 आणि चॅप्टर नंबर 9. लक्षात घ्या स्टुडंट्स, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळ्यात भारी आहे. का भारी आहे सांगतो स्टुडंट्स, सो कमी चॅप्टर्स आहेत आणि जास्तीत जास्त मार्क्स इथे आपल्याला मिळू शकतात. जवळपास टोटल आपल्याला 23 मार्क्सची इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्याला सिलेबसमध्ये बघायला मिळणार आहे स्टुडंट्स, आणि विदाऊट ऑप्शन 17. तुम्ही जर विदाऊट ऑप्शनचा विचार करत असाल स्टुडंट्स, तसा विचार नका करू. आपल्याला पूर्णपणे 23 मार्क्स आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळत असणार आहे याचे. सो या 23 मार्क्सकडे फोकस करा. सो एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 तुम्हाला 6 हा विदाऊट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 8 मार्क्सला, म्हणजे टोटल 8 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये या चॅप्टरमधून बघायला मिळेल. तसंच ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट 6 आणि 8 असणार आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड 5 आणि 7 असणार आहे. या प्रत्येक चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे स्टुडंट्स, चला तर आपण त्या टॉपिक्सकडे चॅप्टर बाय चॅप्टर डिस्कस करून घेऊया. सो स्टुडंट, हिअर इज अवर फर्स्ट चॅप्टर दॅट इज एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. वेटेज आहे 6 आणि 8. या टॉपिकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्टुडंट, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे तर गिव्ह रिझन्स. गिव्ह रिझन्स बद्दल नक्की सांगू इच्छितो स्टुडंट्स तुम्हाला. या 3 चॅप्टरचे गिव्ह रिझन्स तुम्हाला जिथून मिळणार स्टुडंट, तिथून सगळे गिव्ह रिझन्स लर्न करा. ते तुमचं पब्लिकेशन असेल, कुठलंही टार्गेट वगैरे तुम्ही ज्या नोट्स रेफर करत असाल त्या नोट्समधले गिव्ह रिझन्स असतील, टेक्स्टबुकमध्ये असतील गिव्ह रिझन्स असतील, टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमध्ये असलेले गिव्ह रिझन्स असतील, किंवा बोर्डने प्रोव्हाइड केलेले जे IMP आहे यामध्ये असलेले जे गिव्ह रिझन्स असतील स्टुडंट्स, गिव्ह रिझन्स या 3 चॅप्टरसाठी दॅट इज 7, 8 आणि 9 या 3 चॅप्टरसाठी तुम्हाला 101% प्रिपेअर करायचे स्टुडंट्स. पक्का पक्का यातून गिव्ह रिझन्स येणार म्हणजे येणार आहे. गिव्ह रिझन्स जास्त हार्ड नाही स्टुडंट्स. तुम्ही जर गिव्ह रिझन्स व्यवस्थित रीड करता आहे तर तुम्हाला त्याचे आन्सर्स चांगल्या पद्धतीने समजतील. जास्त हार्ड पण गिव्ह रिझन्स नाही आहे. 1 to 3 लाईन्समध्ये गिव्ह रिझन्स कंप्लीट होऊन जातात. जास्त काही इन डिटेल त्यामध्ये नसतं. सो फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह रिझन्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्यानंतर यातला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज ॲनामोलस बिहेवियर ऑफ अ फ्लोरीन अँड ऑक्सिजन. छोटा टॉपिक येऊ शकतो स्टुडंट, दॅट इज ओव्हर नेम. 1 ते 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. ओव्हर नेम चॅप्टरच्या सुरुवातीलाच तुम्हाला भरपूर ओव्हर्स एक्सप्लेन केलेले आहे. दॅट इज फ्लोरीनची ओव्हर आहे, म्हणजे ज्या फॅमिलीनुसार ओव्हर एक्सप्लेन केलेल्या आहे. त्यानंतर तुम्हाला या फॅमिलींची नावं लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल तुमची फॅमिली असणार आहे ऑक्सिजनची, तर ऑक्सिजनच्या फॅमिली काय म्हणतात तर चाल्कोजेन फॅमिली म्हणतात. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला हॅलोजन फॅमिली आहे, राईट ना. हॅलोजन फॅमिली आहे. फ्लोरीनची फॅमिली हॅलोजन फॅमिली. सो या फॅमिलीजला काय म्हणतात यांची नावं लक्षात ठेवायची. यांना चाल्कोजेन फॅमिली का म्हटलं जातं, याला हॅलोजन फॅमिली का म्हटलं जातं, यामध्ये जे एलिमेंट्स येतात ते एलिमेंट्स कोणत्या ओरमध्ये मिळतात, ते ओरची नावं, त्यांचे फॉर्म्युले तुम्हाला तिथे दिले स्टुडंट्स. फार फार तर 10 ते 15 मिनिटाचं काम असणार आहे तुमच्यासाठी, बट ते लक्षात ठेवा स्टुडंट्स, ते पेपरला येऊ शकतात 1 ते 2 मार्क्सला. त्यानंतर स्टुडंट्स आहेत ऑक्झो ॲसिड्स तुम्हाला प्रिपेअर करायचे. 2 ऑक्झो ॲसिड्स तुमच्या सिलेबसमध्ये बघायला मिळतात स्टुडंट्स. एक आहे सल्फर, दुसरा आहे क्लोरीन. लक्षात घ्या स्टुडंट्स, मागच्या वर्षी ऑक्झो ॲसिड्स खूप जास्त होते, यावर्षी ते खूप कमी करून दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही ह्या ऑक्झो ॲसिड्स नक्की प्रिपेअर करा. सल्फर आणि क्लोरीनचे ऑक्झो ॲसिड्स तुम्हाला तिथे बघायला मिळत आहेत. सो दोन्ही ऑक्झो ॲसिड्स विथ देअर स्ट्रक्चर, मॉलिक्युलर फॉर्म्युला, छोट्याशा ट्रिक्स अप्लाय करा, स्वतःच्या ट्रिक्स बनवा स्टुडंट्स, आणि त्यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवा. हे पेपरला येण्यासारखे आहे. आणि हे जे टॉपिक्स आलेत ना, तर लक्षात ठेवा स्टुडंट्स, हे टॉपिक डायरेक्टली 3 ते 4 मार्क्सलाच येणार. नेक्स्ट असणार आहे ट्रेंड्स. हा टॉपिक असा असणार आहे स्टुडंट्स, जर पेपरला आला तर हा डायरेक्टली तुम्हाला 4 मार्क्स देऊन जाईल.
ट्रेंड्स कोणते आहेत ते पण लक्षात घ्या स्टुडंट. इन जनरल कुठल्याही ट्रेंडबद्दल तुम्हाला 2 ते 3 लाईन्स लिहिता आल्या पाहिजेत. त्या ट्रेंड्स कोणकोणते लक्षात ठेवायचे, तर त्यातला पहिला असेल ॲटॉमिक साईज. ओके. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रुप 16 बद्दल स्टडी करताय स्टुडंट्स. तर ग्रुप 16 मध्ये तुम्ही डाऊन द ग्रुप म्हणजे ग्रुपमध्ये खाली जात असताना ॲटॉमिक साईज काय होत जाते स्टुडंट्स, तर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. दिस इज युअर फर्स्ट लाईन. काय इन्क्रीज होत जाते त्याच्या मागचं रिझन लिहायचं, नंबर ऑफ शेल्स वाढत जातात, राईट. सो या 2 ते 3 लाईन्स जर तुम्ही अशा व्यवस्थित लक्षात ठेवता स्टुडंट्स, तर तुम्हाला त्या ट्रेंड्स एक्सप्लेन करायला जास्त हार्ड जाणार नाही. फॉर एक्झाम्पल आयोनायझेशन एन्थाल्पी हे डाऊन द ग्रुप कमी होत जाणार. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे की नाही, त्याच्या मागचं रिझन कमी होत जाणार की वाढत जाणार, डिक्रीजेस इन्क्रीजेस, ग्रुपमध्ये खाली जात असताना इन्क्रीज होते की डिक्रीज होते ते लिहायचं. त्यानंतर त्याच्या मागचं रिझन लिहायचं. 2 ते 3 पॉईंट्स तुम्ही जर व्यवस्थित एक्सप्लेन करताय स्टुडंट्स, तर तुम्हाला त्याचे टोटल 1 मार्कसाठी एक ट्रेंड कुठलाही विचारला जातो. असे 4 ट्रेंड विचारले गेले स्टुडंट्स, 4 मार्क तुम्हाला मिळत आहेत. त्यानंतर आहे स्टुडंट इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. सो इंटर हॅलोजन कंपाऊंड्स एकदम इम्पॉर्टंट असणारे स्टुडंट्स. इंटर हॅलोजन कंपाऊंड्समध्ये तुम्हाला शॉर्ट नोट प्रिपेअर करून ठेवायची. लक्षात घ्या स्टुडंट्स, याची शॉर्ट नोट एकदम सुंदर आणि व्यवस्थित बनवा. मी तुम्हाला अजूनही सांगतो याची शॉर्ट नोट व्यवस्थित बनवा, कारण की याच्यावरती क्वेश्चन येण्याचे खूप दाट चान्सेस आहेत. 99% चान्सेस आहेत की यावरतून क्वेश्चन येणार. सो इंटर हॅलोजन कंपाऊंड्सला मिस करू नका. डेफिनेशन पासून त्याच्या प्रॉपर्टीज पर्यंत सगळ्या गोष्टी इन शॉर्टमध्ये रीड करून ठेवा, जेणेकरून 3 मार्क्ससाठी तुम्हाला किती पॉईंट्स लिहिता आले पाहिजे, मिनिमम 9 पॉईंट्स तरी यात प्रिपेअर करून ठेवा स्टुडंट्स, मी तुम्हाला असं सांगेल, कारण की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. सो यांच्या केमिकल प्रॉपर्टीज तुम्हाला प्रिपेअर करायच्या. आता केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहे स्टुडंट्स, फॉर एक्झाम्पल ग्रुप 16 मध्ये ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनवर हायड्रोजनची रिॲक्शन काय होते, तर ऑक्सिजन ज्यावेळेस हायड्रोजन सोबत कंबाईन होतो तर वॉटर बनवतो, आणि वॉटरची प्रॉपर्टी काय, तर हा लिक्विड स्टेटमध्ये. मग बाकीचे एलिमेंट्स कसे कंबाईन होतात, सो सिमिलरली तुम्हाला त्यावेळी प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. सिंपल प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, जास्त हार्ड इन डिटेल जाण्याची गरज नाही. क्वेश्चन सिंपल येऊ शकतो, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ हायड्रोजन ऑन टू द ऑक्सिजन फॅमिली ऑर ग्रुप 16 फॅमिली, वॉट एव्हर बी इट इज. ग्रुप 16 ग्रुपवर काय ॲक्शन होणार हायड्रोजनची किंवा ऑक्सिजनची किंवा हॅलोजनची काय ॲक्शन होणार. सो हे टॉपिक्स एकदम इझी आहेत स्टुडंट, जास्त हार्ड टॉपिक्स नाही आहेत, पण इन बेसिक तुम्हाला रीड करून ठेवायचं आहे. इट्स अ थेरॉटिकल पार्ट. लक्षात ठेवा, इनऑर्गॅनिक इज अ थेरॉटिकल पार्ट. इथे जास्त कॅल्क्युलेशन्स नसतात. ओके. अँड लास्ट वन दॅट इज युजेस. कुठल्याही जे काही केमिकल्स तुम्हाला शेवटी दिले स्टुडंट्स, एलिमेंट्स दिले, त्या एलिमेंटचे 1 ते 2 युजेस तुम्ही लक्षात ठेवा. जनरल सेम युजेस लक्षात ठेवले तरी चालणार आहे. पुढे जाऊया स्टुडंट्स आपण नेक्स्ट टॉपिककडे. सो नेक्स्ट टॉपिक असणार स्टुडंट दॅट इज ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो इनर ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये स्टुडंट्स मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगेल, दॅट इज लास्ट टॉपिक, दॅट इज गिव्ह रिझन. हा चॅप्टरमध्ये, ह्या 3 चॅप्टर्समध्ये हा सगळ्यात जास्त चॅप्टर इम्पॉर्टंट असणार आहे गिव्ह रिझनसाठी. ओके. सो पहिल्यांदा गिव्ह रिझन्स रीड करत असाल तर पहिल्यांदा ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशनचे गिव्ह रिझन्स रीड करा. चॅप्टर व्यवस्थित रीड करून घ्या स्टुडंट, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कॉपर, क्रोमियम, गॅडोलिनियम आणि सेझियम यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिल्यांदा करा. त्यानंतर अदर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे काय असणार आहे तुमच्या ग्रुप पिरियडसाठी, ते पिरियडसाठीचे 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीज, त्यांच्यासाठी तुम्ही ते लर्न करायचे असणार आहे. ट्रेंड्स फॉर 3D सिरीज, मग 3D सिरीजसाठी जसे तुम्ही ग्रुप 16, 17, 18 साठी गेले तसेच त्याचे ट्रेंड्स लक्षात ठेवा. ॲटॉमिक साईज काय होत जाणार, लेफ्ट टू राईट, इथे लेफ्ट टू राईट असेल ना सगळं. आयोनायझेशन एन्थाल्पी लेफ्ट टू राईट कशी असणार आहे. सो तुम्हाला कुठल्याही नोट्समध्ये याचे ट्रेंड्स एकदम सिंपल वेने एक्सप्लेन केलेले कुठेही मिळू शकतात स्टुडंट्स. तुम्ही कुठलाही पब्लिकेशन, टार्गेटचं जरी पब्लिकेशन रेफर करत असाल तरी तुम्हाला प्रत्येक ट्रेंड्सबद्दल 2 ते 3 लाईन्स तिथे आरामशीर मिळणार आहे. सोप्या लाईन्स लक्षात ठेवा, पण त्या काहीतरी एक्सप्लेन करतील अशा लाईन्स लक्षात ठेवा. भलतसलत लक्षात ठेवू नका. ओके. त्यानंतर असणारे स्टुडंट इंटरस्टिशियल कंपाऊंडवरची शॉर्ट नोट. 2 शॉर्ट नोट इथे सांगतोय तुम्हाला. एक आहे इंटर हॅलोजन कंपाऊंड, जो आपण ग्रुप 16, 17, 18 मध्ये केला. त्यानंतर इथे लक्षात ठेवायचं इंटरस्टिशियल कंपाऊंड. इंटरस्टिशियल कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज देखील लक्षात ठेवा स्टुडंट्स, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. त्यानंतर असणारे स्टुडंट डेफिनेशन, फेरस आणि नॉन फेरस अलॉय. नवीन टॉपिक आला आहे स्टुडंट, दॅट इज फेरस आणि नॉन फेरस अलॉय. सो यावरती तुम्हाला क्लासिफिकेशन येऊ शकतं. क्लासिफाय विच वन ऑफ द फॉलोइंग इज फेरस अलॉय, नॉन फेरस अलॉय, व्हॉट इज मीन बाय फेरस अलॉय, याबद्दल एक्सप्लेनेशन येऊ शकतं. ओके. त्यानंतर एक शॉर्ट नोट अजून लक्षात ठेवायची, दॅट इज लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शनची एक शॉर्ट नोट तुम्हाला लक्षात ठेवायची. 3 नंबरची शॉर्ट नोट आली, 3 शॉर्ट नोट झाल्या स्टुडंट्स. त्यानंतर बघा सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स बिटवीन द लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइड. प्रत्येकाचे कुठलेही 4 पॉईंट्स लक्षात ठेवा. 4 सिमिलॅरिटीज आणि 4 डिफरन्स लक्षात ठेवा. मागच्या वर्षापर्यंत फक्त डिफरन्स होता लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइडचा स्टुडंट्स. सो लॅन्थेनॉइड आणि ॲक्टिनॉइड डिफरन्सच्या ऐवजी आता ह्या वर्षी सिमिलॅरिटीज ॲज वेल ॲज अ डिफरन्स दोन्ही दिलेला आहे.
सो कदाचित सिमिलॅरिटीज पण विचारू शकतात, कदाचित डिफरन्स देखील विचारू शकतात स्टुडंट्स. सो चान्सेस आहेत सिमिलॅरिटीचे जास्त आहे, कारण की नवीन टॉपिक आहे, सिमिलॅरिटी विचारला जाऊ शकतो. डिफरन्स पण करून ठेवायचा आहे, कुठलेही 4 पॉईंट्स लक्षात ठेवा, 2 मार्क्सला येऊ शकतात. ओके. नेक्स्ट असणार आहे टेबल नंबर 8.15. 8.15 टेबल खूप मोठा वाटत असेल स्टुडंट्स, तरी पण त्या टेबलमधून कोणतेही 5 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा, जे तुम्हाला सिम्पल असणार आहे. प्री ट्रान्झिशन, ट्रान्झिशन एलिमेंट आणि एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सगळे. सो तो टेबल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आणि लास्ट गिव्ह रिझन्स, सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात पहिले तर गिव्ह रिझन्सच करायला घ्यायचे या चॅप्टरच्या. सो स्टुडंट्स, तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी मोटिवेशन ठरणार आहे. सोबतच तुमच्या फ्रेंड्सला देखील हे टॉपिक्स प्रिपेअर करायला लावा, नक्कीच त्यांचा स्कोर बेटर येणार आहे स्टुडंट्सच्या सोबतच. मी सोबत तुम्हाला माझी टेलिग्राम चॅनलची लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे स्टुडंट्स, तो तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन होऊ शकतात. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील या चॅप्टर संबंधित किंवा या टॉपिक संबंधित, तर तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता स्टुडंट्स. मी तुम्हाला ऑलवेज आन्सर करेल त्यामध्ये. ओके. सो चला आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊया स्टुडंट्स. सो आपला जो नेक्स्ट आणि लास्ट चॅप्टर आहे दॅट इज नथिंग बट अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं वेटेज जवळपास बघितलं स्टुडंट्स, इथं 7 मार्क्सला तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघायला मिळेल. बघा स्टुडंट्स, रिॲक्शनपेक्षा कोऑर्डिनेशन कंपाऊंड करणं कधी पण सोपं आहे. तुम्ही जर म्हणत असाल की सर मी अल्डिहाइड, कीटोन किंवा आपण असं म्हणूया अमाइन्स किंवा कुठल्याही रिॲक्शनचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेतोय मी, किंवा या कुठल्याही चॅप्टरच्या मी रिॲक्शन्स प्रिपेअर करणार आहे, तर रिॲक्शन्सपेक्षा मी सांगेल स्टुडंट्स, कुठल्याही चॅप्टरच्या रिॲक्शन्सपेक्षा नक्कीच हा चॅप्टर बेटर असणार आहे. दॅट इज नथिंग बट अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. अगदी सिंपल चॅप्टर आहे स्टुडंट्स. फार तर 2 ते 3 तासामध्ये पूर्ण चॅप्टर प्रिपेअर होऊन जाईल विथ रिव्हिजन. एवढा सोपा चॅप्टर आहे. ओके. सो नेक्स्ट आहे दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ अ लिगँड. क्लासिफिकेशन ऑफ लिगँडमध्ये स्टुडंट्स तुम्हाला काय करायचं असणार आहे बघा. सो क्लासिफिकेशन ऑफ लिगँडमध्ये स्टुडंट्स तुम्हाला लिगँडचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. यामध्ये काय काय बघणार तुम्ही, तर मोनोडेंटेड लिगँड, पॉलिडेंटेड लिगँड, आहे की नाही, ॲम्बिडेंटेड लिगँड, ठीक आहे. लिगँडचे हे 3 टाईप्स एक्सप्लेन करायचे विथ एक्झाम्पल. एक्झाम्पल्सला मिस करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला यामध्ये मेटलची ऑक्सिडेशन स्टेट काढता आली पाहिजे स्टुडंट्स, ती खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट असणार आहे दॅट इज डिफरन्स बिटवीन द डबल सॉल्ट अँड अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मधला डिफरन्स लक्षात ठेवा स्टुडंट. डबल सॉल्टमध्ये दोन्ही पण लक्षात ठेवा, दॅट इज नथिंग बट अ मोर सॉल्ट असेल, तो देखील तुम्हाला कदाचित पेपरला असं येऊ शकतो, किंवा कार्नालाइट म्हणून एक आहे. ओके. कॅर्नलाइट म्हणून एक दिलं आहे तुम्हाला, कदाचित पेपरला असं येऊ शकतं. राईट अ डिफरन्स बिटवीन द कॅर्नलाइट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ॲक्च्युली विचारलं काय, तर डबल सॉल्टच विचारला आहे स्टुडंट्स, पण नावाने विचारलं आहे डबल सॉल्ट कॅर्नलाइट. मग कॅर्नलाइटचा फॉर्म्युला जमला पाहिजे, मोर सॉल्टचा फॉर्म्युला जमला पाहिजे. सो हे नेम्स लक्षात ठेवा. डबल सॉल्ट सांगितलं म्हणून पेपरला डबल सॉल्टच नावाने येईल असं काही नाही. पेपरला असं पण येऊ शकतं ना, डिफरन्स बिटवीन द मोर सॉल्ट अँड अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. नेक्स्ट असणार आहे स्टुडंट दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स. हे कॉम्प्लेक्सचे क्लासिफिकेशन 2 वेने लक्षात ठेवा स्टुडंट. एक होमोलेप्टिक, हेट्रोलेप्टिक, आणि दुसरा टाईप जो असणार आहे तो कटायनिक, अनायनिक आणि न्यूट्रल टाईपचे कॉम्प्लेक्स असणार आहे. विथ एक्झाम्पल्स लक्षात ठेवा स्टुडंट्स. एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहे, कदाचित एक्झाम्पल्सने देखील विचारलं जाऊ शकतं. असं जर विचारलं क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस अँड राईट देअर प्रॉपर एक्झाम्पल, सो तुम्हाला एक्झाम्पलची मार्क मिळणार नाही ना त्या केसमध्ये. सो एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. जनरल एक्झाम्पल्स आहेत, सोपे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचरवरती स्टुडंट्स फोकस करा. IUPAC नॉमेनक्लेचरसाठी तिथे एक एक्झाम्पल देऊन त्यांची नावं देण्यात आलेले जो चार्ट आहे, तो चार्ट व्यवस्थित फोकस करा स्टुडंट्स. बघा त्यामध्ये तुम्हाला कटायनिक कॉम्प्लेक्सची नावं दिलेली आहेत, त्यानंतर अनायनिक आहे, आणि शेवटी न्यूट्रल आहे. सो असे जे कॉम्प्लेक्सचे नावं आहेत, असे कंपाऊंड्स दिलेले आणि त्यांचे नावं पुढे दिले, तो चार्ट प्रिपेअर करा. खालचा चार्ट आहे लेफ्ट साईडच्या पेजला, सो तो चार्ट प्रिपेअर करायला विसरू नका स्टुडंट. तिथे तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील, त्यातूनच एक्झाम्पल्स येतील बऱ्यापैकी. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज नथिंग बट EAN. EAN कॅल्क्युलेट करून घ्यायला शिकून घ्या स्टुडंट्स. EAN जमला पाहिजे. ज्या स्टुडंट्सला जमणार नाही त्यांनी कमेंट्समध्ये टाका, मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनवेल यासाठी. EAN साठी अगदी सिंपल टॉपिक आहे, तुम्हाला जमलाच पाहिजे. हे जे 3 टॉपिक आहेत ना स्टुडंट्स, IUPAC नॉमेनक्लेचर, EAN आणि VBT, हे या चॅप्टरचे डायरेक्टली असं म्हणू शकतो आपण की डायरेक्टली एवढे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत, हे टॉपिक्स आहेत स्टुडंट्स आहेत, की याच्यातूनच 99% क्वेश्चन येतो. 99% चान्स असतो की इथूनच क्वेश्चन येऊ शकतो. 2 ते 3 मार्क्स हेच खाऊन जाणार हे टॉपिक. सो इथून पक्का क्वेश्चन येणार म्हणजे येणार, आणि 3 मार्क्स मी तर म्हणेल, तुम्ही जर टॉपिक मी स्किप करत असाल ना स्टुडंट्स, तर तुम्ही हातचे 3 ते 4 मार्क्स घालवतायत, मी फक्त असंच म्हणेल स्टुडंट्स. सो फोकस करा या चॅप्टर्सवरती, या टॉपिक्सवरती, VBT, EAN आणि IUPAC नॉमेनक्लेचर. जर तुम्हाला कुठलाही टॉपिक यामध्ये हार्ड वाटत असेल स्टुडंट 3 चॅप्टर्सपैकी, सो तुम्ही मला कमेंटमध्ये टाकू शकता, मी तुम्हाला नक्की त्यामध्ये व्हिडिओ बनवून हेल्प करून देईल स्टुडंट्स. सो तुम्हाला तो टॉपिक चांगल्या वेने प्रिपेअर होईल. सो ही झाली टोटल 3 चॅप्टरची स्ट्रॅटेजी. तुम्ही टोटल
वेटेज बघितलं, तुम्ही जर एवढे पॉईंट्स प्रिपेअर करताय स्टुडंट्स, तर तुमचे 23 मार्क्स कुठेच गेले नाही. आपण यात 23 पकडलेले नाही स्टुडंट्स. मी तुम्हाला फक्त असं सांगतोय की 23 आउट ऑफ फक्त 20च मार्क्स मिळतात. एखादा क्वेश्चन स्किप झाला काही प्रॉब्लेम नाही, पण तरी पण 20 मार्क्स मिळतात. आणि आपला जो मास्टर प्लॅन होता त्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून दिलं की तुम्ही जर एवढंसं कमी म्हणजे 23 आउट ऑफ 20 जरी पकडले तरी तुमचा टोटल स्कोर 50 अबव्ह जातो आहे स्टुडंट्स. ओके, सो ॲट दी एंड दिस इज माय टेलिग्राम चॅनल लिंक. इथे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे स्टुडंट्स. सोबतच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला मिळेल. व्हिडिओच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका स्टुडंट्स. इट्स रिअली इम्पॉर्टंट टू जॉईन द टेलिग्राम चॅनल, कारण की तिथे तुम्हाला मिळणारे नोटिफिकेशन्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर असणार आहे दॅट इज द चॅनल नेम ऑफ माय टेलिग्राम चॅनल, केमिस्ट्री बाय गुणवंत माली. दिस इज द नेम ऑफ माय चॅनल स्टुडंट्स अँड दिस इज द व्हॉट्सअप नंबर. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल स्टुडंट्स तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला सांगू शकतात. ॲट दी एंड पुन्हा सांगू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. दिस इज ऑल अबाउट द इनऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टुडंट्स. असंच आपण ऑर्गॅनिक आणि अप्लाइड केमिस्ट्री घेऊन भेटणार आहोत. सो दिस इज अप टू दॅट. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय.